लाडकी बहिणींना लाडकींना 16वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र भेटणार आहेत का? 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत का? याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। साम टीव्हीची ही बातमी असणार आहे। तर लाडकींना व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि कोणत्या कोणत्या लाडकींना 15वा हप्ता भेटलाय पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर आम्हाला 15वा हप्ता भेटलाय। तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि 15वा हप्ता भेटला असेल, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर पुढचे तुम्हाला हप्ते भेटणार आहेत लाडकींना। त्याच्यामुळे एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि लाडकींना बघा आपण ज्या मागण्या करत आहोत त्याला कुठे ना कुठे यश आलेलं या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला। आपला जो मागणीचा मुद्दा आहे या ठिकाणी पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, टीव्ही मध्ये पण या ठिकाणी आलेला तुम्हाला आता पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, आपण ज्या मागण्या करतो त्याचा या ठिकाणी फायदा होत आहे। त्याच्यामुळे लाडकींना व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। त्याला तुम्हाला साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पुराव्या सहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दाखवणार आहे। 16वा हप्ता 17वा हप्ता या ठिकाणी 3000 रुपये तुमचा हप्ता वाटप होणार आहे का? 16वा हप्ता म्हणजे कोणता? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो की ऑक्टोबर महिन्यात संपलाय। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता हा कधी भेटणार आहे? या एकत्र भेटणार आहे का गॅप मध्ये तुम्हाला भेटणार आहे? 16वा आधी भेटणार आहे, 17वा नंतर भेटणार आहे, निवडणुकीच्या अगोदर भेटणार आहे का नंतर भेटणार आहे? सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला सगळ्या गोष्टी आपण बघूया। वेळ लावायला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवतोय बघा लाडकींनो। साम टीव्हीची बातमी या ठिकाणी 3 नोव्हेंबर 2025 डेट तुमच्या समोर आहे लाडकींनो। आजची लेटेस्ट बातमी आहे 3 नोव्हेंबर आणि आपण जवळजवळ हा 4 ते 5 दिवसापासून हा मुद्दा या ठिकाणी उचललेला आहे। मागणी आपण सरकारकडे करत आहोत की 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता निवडणुकीच्या पूर्वी भेटायला पाहिजे। या ठिकाणी बघा आता सेम गोष्ट तुम्हाला या ठिकाणी साम टीव्ही मध्ये आलेली पाहायला मिळते बघा। ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार। लाडक्या बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर या ठिकाणी बघा। लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची अपडेट समोर आली। ऑक्टोबर महिना संपून गेलाय, सर्वांना माहिती आहे ऑक्टोबर महिना संपलाय। नोव्हेंबर महिन्याची 3री तारीख उजळलेली आहे। या ठिकाणी सोमवार आहे। या आठवड्यात हप्ता वाटप होणार आहे का? या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर नोव्हेंबर हा महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर भेटायलाच पाहिजे। आता ह्या आठवड्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही, जीआर ऑलरेडी आलेला आहे। पण नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता निवडणुकीच्या अगोदर भेटायला पाहिजे आणि जी आपण मागणी केली होती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण भेटायला पाहिजे। या ठिकाणी बघा सेम तीच बातमी साम टीव्ही मध्ये आलेली आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे का? एकत्र मिळणार आहे का? लाडक्या बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या असं वाटतंय की बाबा सर ऑक्टोबर महिना तर संपून गेलाय, आमचा हक्क आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पण भेटायला पाहिजे आणि 4-5 दिवसाच्या गॅप मध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील भेटायला पाहिजे। कारण की आता निवडणुका लागणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकर का भेटावा याचं तुम्हाला मी कारण सांगत आहे। निवडणुका लागणार आहेत, आचारसंहिता लागणार आहेत आणि आचारसंहिता निवडणुका सुरू झाल्यानंतर हप्ते बंद होतात। त्या ठिकाणी स्थगिती येते। स्थगिती बंद म्हणजे काय कायमस्वरूपी बंद होत नाही, पण स्थगिती येते। जोपर्यंत आचारसंहिता असते, निवडणूक असते तोपर्यंत स्थगितीत असते। त्याच्यामुळे लवकरात लवकर नोव्हेंबर महिन्याचा पण हप्ता भेटायला पाहिजे। ही जी आपण मागणी करत होतो त्या मागणीला कुठेतरी यश आलेलं तुम्हाला या ठिकाणी लाडकींनो पाहायला मिळणार आहे। चला तर आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघू तुम्हाला दाखवत आहे लाडकींनो। महाराष्ट्र या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे। बघा आपण जो प्रश्न विचारला जात आहे या ठिकाणी दखल कुठे ना कुठे घेतली जात आहे ही तुम्हाला समजून या। लाडक्या आपलं हे जे चॅनल आहे ट्रिक्स गुरु हे चॅनल या ठिकाणी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे आणि आपण जे आवाज उचलतो, जे आपण मागण्या करतो कुठे ना कुठे तरी या ठिकाणी दखल घेतली जाते। बघा लाडक्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे। लाडक्या तुम्हाला असं वाटतंय का की बाबा ह्या आठवड्यामध्ये 16वा हप्ता भेटायला पाहिजे, या आठवड्यामध्ये 16वा हप्ता आणि पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी थोडाफार गॅप देऊन जीआर काढून 17वा हप्ता भेटायला पाहिजे असं कोणत्या कोणत्या लाडक्या द्यायला वाटते कमेंट बॉक्स सांगा। आपण हातावर हात ठेवून गप्प बसत राहिलो, मागण्याच नाही केल्या, सरकार पुढे फक्त आपण बघत बसलो की सरकार जेव्हा टाकल तेव्हा टाकल, असं केलं तर आपल्याला काही भेटणार नाही। लाडक्या द्यायला 16वा हप्ता तुम्हाला तेवढा भेटून जाईल, या आठवड्यामध्ये 16वा हप्ता भेटून जाईल, पण 17वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 2-3-4 महिन्यानंतर भेटेल आणि त्यानंतर पण तुम्हाला मागचे हप्ते भेटणार नाहीत। या 2-3 महिन्याचे जे आचारसंहिता मधले हप्ते तुम्हाला पुन्हा भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे लाडक्या द्यायला सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे। चला या ठिकाणी बघूया साम टीव्हीची काय बातमी नेमकी काय त्यांनी सांगितलेलं आहे। तर राज्यामध्ये सुपरहिट ठरलेली ही लाडकी बहीण योजना
या लाडक्या बहीण योजनेमध्ये बघा तुमच्या समोर दिसते, या योजनेत 1,500 रुपये हप्ता लाभार्थ्यांना भेटत आहे. मात्र ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली, अद्याप लाडक्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा प्रतीक्षित आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार का, असा प्रश्न आता लाडक्या बहिणीकडून विचारला जात आहे. बघा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार का, असा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणी स्वतः आता विचारायला सुरुवात केलेली आहे. आता बघा महाराष्ट्रामध्ये ह्या साम टीव्हीला ही बातमी त्यांना स्वतः लाडक्या बहिणी आता विचारायला लागले, सर म्हणजे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार का. आणि ह्याच मुद्द्यावर आपण जवळजवळ 5-6 दिवसापासून आवाज उठवत आहेत की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणाऱ्या या 15 नोव्हेंबर पर्यंत भेटायला पाहिजे. भले ते एकत्र 3,000 रुपये टाका की गॅप मध्ये टाका, हे काही आपल्याला घेणं देणं नाही, पण 15 नोव्हेंबर पर्यंत 17वा हप्ता आणि 16वा हप्ता आणि 17वा हप्ता, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी. तुम्हाला याच्यावर काय वाटतं लाडक्यानो? सगळेजण सहमत असताल, तुम्ही जर सहमत असाल कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही सहमत आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की लाडक्यानो बघा आपण आवाज उठवत आहेत, मी पुढाकार घेऊन तुमच्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे मंत्री साहेब असतील, आमदार साहेब, खासदार साहेब असतील, त्यांना भेटून त्यांच्या पीएलला वगैरे चर्चा करून या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुढे ढकलत आहे. तुम्ही पण या ठिकाणी जर सपोर्ट केला तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाठबळ भेटणार आहे. त्याच्यामुळे सपोर्ट करा लाडक्यानो, तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाहीये. तर लक्षात घ्या लाडक्यानो, आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, हे झालं साम टीव्हीची बातमी. सेम बातमी तुम्हाला मराठी जागरणची पण पाहायला मिळेल. बघा 2 न्यूजपेपर मध्ये आता दखल घेतलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आपण जे विचार करतोय, आपण जे बोलतोय, त्या 2 न्यूजपेपरला किंवा 2 या ठिकाणी टीव्ही चॅनलवर आलेला आहे. एक आहे साम टीव्हीवर आणि दुसरा आहे मराठी जागरण. मराठी जागरण याच्यावर पण या ठिकाणी ही बातमी लावलेली आहे. काय बातमी बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आचारसंहिता पूर्वीच जमा होणार 3,000 रुपये, जमा होणार का, अशा स्वरूपाचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. आणि सेम मागणी आपण पण करत आहोत. बघा 2 न्यूजपेपर वाल्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे. तर लाडक्यानो तुम्हाला काय वाटतंय, 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत का? 15 नोव्हेंबर बघा आचारसंहिता पूर्वी, आचारसंहिता लागणार आहे. बघा जवळ आता ह्या महिन्यात आचारसंहिता लागून जाईल, मग या महिन्यामध्ये ज्यावेळेस आचारसंहिता लागेल त्याच्या अगोदर या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, 16वा आणि 17वा हप्ता भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर 17वा हप्ता तुम्हाला आचारसंहितेच्या आधी नाही भेटला, परत सांगतोय हे लिहून ठेवा, रेकॉर्डिंग करून ठेवा, मी काय बोलतोय समजून घ्या लाडक्यानो. जर तुम्हाला आचारसंहिताच्या अगोदर हा जर हप्ता भेटला नाही तर तुम्हाला पुढे 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 2-3 महिन्याचा गॅप पडणार आहे. ऑलरेडी आपल्याला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर मध्ये भेटायला आहे, म्हणजे ऑलरेडी 1 महिन्याचा गॅप पडलाय. आणि आता जर आचारसंहिता लागली, निवडणुका आल्या, तर अजून 2-3 महिन्याचा गॅप, म्हणजे पहिला 1 महिना आणि पुन्हा 2-3 महिने, म्हणजे 4 महिन्याचे हप्ते तुमचे पुढे 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 ढकलले जाणार. 4 महिन्याचे हप्ते म्हणजे जवळजवळ या ठिकाणी 6,000 रुपये तुम्हाला पुढे 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 मिळतील. लाडक्यानो बघा लक्षात घ्या, 6,000 रुपये तुमचे या ठिकाणी समजून घ्या की भेटणार नाहीत लवकर. त्याच्यामुळे 6,000चा प्रश्न आहे. सर्वांनी सपोर्ट करा लाडक्यानो. तुम्हाला काय वाटतंय, निवडणुकीच्या अगोदर, आचारसंहिताच्या अगोदर पैसे भेटायला पाहिजेत का? 16वा हप्ता 17वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे का? काय वाटतंय, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला यायला पाहिजेत का? काय वाटतंय? आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, सहमत आहे असं कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त टाकायचंय. कारण की आपले हे व्हिडिओ मी पुढे पाठवत आहे, सरकारकडे हे मी पुढे पाठवतोय. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सहमती दर्शवायची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गणेश.